सो नेक्स्ट क्वेश्चन मला असा विचारायचा आहे की तुझा फर्स्ट जॉब तुला कसा मिळाला आणि त्याच्यासाठीची स्ट्रगल कशी होती, प्लीज शेअर. माझा फर्स्ट जॉब सांगायचा झाला तर मी एक टेलिकॉलिंगचा जॉब केलेला. तर माझी एक फ्रेंड होती, तिच्या थ्रू मी तिथे जॉब केला ऑफिसमध्ये. सो मला स्ट्रगल जास्त तर नाही झालं तिथे, कारण की मला इझिली तिने सांगितलं आणि मी तिथे गेली. सो मला तिथे तो जॉब मिळाला आणि टेलिकॉलिंगचा मी जॉब केला. सो जॉब नंतरची स्ट्रगल कशी होती, ऍडजस्टमेंट व्हायला आणि ते सगळं समजून घ्यायला कसं होती ती प्रोसेस? ती प्रोसेस तर माझ्यासाठी इझी नव्हती. म्हणजे मी फर्स्ट टाइम कुठेतरी बाहेर पडली आणि तेही तिथे असं की तिथे कोणी म्हणजे मम्मी पप्पाशिवाय मी कधी कुठे बाहेर गेले नव्हते. जॉब साठी तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण जेव्हा मी गेले तिथे तर मला तिथे कळालं की बाहेरची दुनिया नेमकी असते कशी, लोक बोलतात कसे, आपल्याला कसं म्हणजे त्यांच्यासोबत कसं मॅच व्हायला हे मला थोडंसं डिफिकल्ट केलं. नंतर हळूहळू मी होत गेली. ओके. सो ऍज अ गर्ल तू लहानपणापासून कसा राहिलाय तुझा प्रवास, की लाईक तू जिद्दी होती, तू खूप नटखट होती, कसा होता तुझा प्रवास? ओके, स्पेशली इन स्कूल आणि कॉलेजेस मध्ये. ओके, तर तुम्ही विचारलं तर मला एक इन्सिडेंट आठवते की मी जेव्हा फर्स्ट स्टँडर्डला होते तेव्हा पप्पा मला खूप लाड करायचे आणि पप्पाची मी खूप लाडकी होती. आताही आहे, असं नाहीये आता नाहीये, आताही आहे. पण ते पप्पा मला खूप पॅम्पर करायचे आणि खूप लाड करायचे. तर मला स्कूलमध्ये डेली म्हणजे पप्पा नेऊन सोडायचे. तर पप्पा सोडायचे नेऊन आणि पप्पा सोडायचे आणि तिथे गेल्यानंतर ना मग ते मला स्कूलचा ना रस्ताच माहिती नसायचा, म्हणून मला पप्पा डेली नेऊन सोडायचे स्कूलमध्ये. आणि त्याच्यानंतर मला जेव्हा सुट्टी व्हायची स्कूलची तर मला घराचा रस्ता आठवायचा नाही. ओके, सो तू भुलक्कड होती. हा. सो आता मी एक क्वेश्चन करेन जो की खूप सिक्रेट असते प्रत्येक मुलीसाठी. सो तुझा काही क्रश कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये कोण होता तर कोण होता? मला माहिती हा क्वेश्चन तर विचारायलाच पाहिजे, बिकॉज कॉलेज आणि स्कूल असा फेज आहे आणि आपण त्या गोष्टींना होतातच त्या गोष्टी. सो मला तू कधी सांगितलं नाही याबद्दल, सो आय वॉन्ट टू नो नाव. ओके, माझा एक क्रश म्हणजे होतं, पण ते स्कूलमध्ये या कॉलेजमध्ये होतं, कारण की माझं गर्ल्स कॉलेज असतं आहे तर तेवढं ठीक आहे. ओके, आता तू मला एवढे क्वेश्चन केलंय, आता मला एक तू तुझ्या लाईफचा कॉलेज जर्नी कशी होती मला ते ऐकायचं आहे. म्हणजे स्कूलमध्ये आपण दोघी होतो तर ते तेवढं तर फार आपल्याला माहिती आहे. मला तुझं कॉलेजची लाईफ ऐकायचं आहे. कॉलेज लाईफ माझी खूप धमाल होती. ऍक्च्युली मी खूप एन्जॉय केला त्या लाईफ मध्ये आणि असे फ्रेंड्स मिळाले जे माझ्या वाईफचे होते. सो त्यांच्या बरोबर असं काही डिफिकल्ट गेलं नाही. सो कॉलेजला जायला मी असं लाईक वाट बघत होती की कधी कॉलेज लागतो, आणि सॅटर्डे संडे आला तर मला असं व्हायचं की का आला संडे. सो इतकं फन आणि इतकं धमाल मी कॉलेज लाईफ मध्ये केली माझ्या. या इन शॉर्ट सांगायचं झालं तर ही माझी कॉलेज लाईफ आणि खूप मेमोरेबल आठवणी आहेत कॉलेजेसच्या. आणि मला एक सांग, आपण दोघी फ्रेंड आहे, ओके? येस. तर तू मला एक सांग की आपल्या फ्रेंडशिपला किती इयर झाले? जवळपास पटकन 13-14 आय थिंक. या असं वाटते मला 14. मला पण ऍक्च्युली ठीक आहे. 14 वर्ष झाले. आणि फर्स्ट टाइम मी तुला कुठे भेटली होती हे मला आठवत नाही. जर तुला आठवत असेल तर प्लीज सांग. फर्स्ट टाइम तर आपण जेव्हा स्कूल मध्ये असताना फर्स्ट स्टँडर्डला, सेकंड स्टँडर्डला तरी नाही करत, पण 5th स्टँडर्डला म्हणजे 5वी मध्ये असताना तेव्हा मला तुझं म्हणजे तू नेहा आहेस, तुझं तेव्हा कळायला लागलं की तू नेहा आहेस. आणि मला या इन्सिडेंट वरून आठवलं की आमच्या क्लासमध्ये आम्ही दोघीच एका नावाच्या मुली होतो. सो त्यामुळे मला माहित पडलं की ओके माझ्या नावाचा एक प्राणी आणखी आहे. देन त्यानंतर कॉलेज पर्यंत आम्हाला आमच्याकडे लाईक नेहा खूप होत्या. सो आम्ही लोक आम्हाला असे ओळखायचे, नेहा 1, नेहा 2, नेहा 3. राईट? तुला आठवते ट्युशन मध्ये आमचे असे नाव पडले होते.
आणि तुला माहितीये आपण ट्युशनला असताना मॅथच्या ट्युशनला असताना एका मागे एक तिघी पण ह्या बसायचो तर त्या सगळ्या वर्गाला 1, 2 आणि 3 असे नाव दिले होते आणि आम्हाला तसेच आवाज पण द्यायचे आणि पण हो हो बोला बिकॉज नेहा नाव खूप कॉमन आहे त्यामुळे मग ओके. मला ना एक हे सांग की तू तुझ्या जर्नीमध्ये जॉब साठी तू कसं स्ट्रगल केलाय नेमकं म्हणजे कसं केलंय आणि फर्स्ट जॉबचा एक्सपिरियन्स कसा होता तुझा? ओके, कमिंग बॅक टू फर्स्ट जॉबचा एक्सपिरियन्स वंडरफुल होता बिकॉज ते सगळं काही नवीन असते आपल्यासाठी आणि तिथे जाणं, तिथे ऍडजस्ट होणं, तिथल्या नवीन लोकांना एव्हरीथिंग सगळं काही नवीन असते. सो ते माझ्यासाठी एवढं डिफिकल्ट नाही गेलं म्हणजे कन्व्हर्सेशन करणं, लोकांशी जुळणं, बिकॉज मी अशी बोलकी आहे. सो मला तो पार्ट इझी गेला. बट तो जॉब मिळणं तो खूप डिफिकल्ट गेला बिकॉज प्रत्येक गोष्ट एवढ्या इझिली नाही मिळत आणि त्याची एक वेगळी स्ट्रगल आहे, वेगळी स्टोरी आहे. ते मी कधी नंतर सांगेलच. बट इन शॉर्ट सांगायचं झालं तर खूप जास्त सर्च केलं, खूप जास्त मेहनत घेतली की ही गोष्ट मिळाली पाहिजे. तेव्हा जाऊन ती गोष्ट मिळाली आणि ती जशी मिळाली मी त्याचा आनंद पण तसाच घेतला. मी खूप सेलिब्रेट केलं त्या जागेवर, त्या प्लेसवर राहत असताना. अँड म्हणजे मला इतकं प्रेम होऊन गेलं त्या सगळ्या गोष्टींशी की मी अजून पण त्या गोष्टी आठवण करते तर माझ्या चेहऱ्यावर फक्त स्माइल येते. सो असा माझा एक्सपिरियन्स होता. येस, म्हणजे तू एन्जॉय केलं आणि जॉब नेमका म्हणजे मुंबईमध्ये होता. सो येस येस मुंबईची लाईफ तर सगळ्यांना माहितीच आहे कशी आहे. ती लोकलची ही धक्की खाल्ली. येस येस लोकलचा एक्सपिरियन्स कसा होता? ओ भाई, लोकलचा एक्सपिरियन्स इतका म्हणजे मला असं झालं की मी नाही चढू शकणार. मी चालली घरी आणि मी प्रत्येक 1-2 दिवस असंच केलं की प्रत्येक ट्रेन मी जाऊ द्यायची. मग मला लेडीज विचारा क्यू रुक्यो, तर मी म्हणायची की ह्याच्यामध्ये गर्दी कमी असेल मी तिथे चढेल. मग एक लेडीज म्हणाली की गर्दी कधीच कमी नाही तुला चढावं लागेल. मग मी ते ऐकलं ओके ठीक आहे. मग मी जेव्हा असं स्टार्ट केलं की नाही गर्दी कितीही असं आपल्याला चढावंच लागते, तसं मला सवय झाली त्या गोष्टीची. पण खूप फनी होतं ते. मी प्रत्येक ट्रेन जाऊ द्यायची माहितीये का. प्रत्येक जसं ऑफिस आवर्सच्या ट्रेन्स असतात ना मी जाऊ द्यायची. मी वाट बघायची 15-20 मिनिट्स की आपल्याला कमी गर्दीमध्ये चढायचं आणि तेव्हा जायची. सो लिटरली मी 2-3 दिवस केलंय. ओके, तुला मुंबईचा आता तू इथे आहे सो मुंबईचा पावसाळा तुला कसं वाटला? म्हणजे आपल्याकडच्या पावसात आणि तिकडच्या पावसात काय कम्पॅरिझन? टोटल फिल्मी जसं मूवी मध्ये दाखवतात ती हिरोईन येते बारिश का मजा लेतीये, सिमिलर लाईक दॅट. इतका पाऊस पडतो, इतका छान, इतका प्रेमळ पाऊस पडतो. आय एम टेलिंग यू, एकदा असं इरिटेट होते की हा पाऊस कधी बंद होईल आणि मी कधी माझं काम रेग्युलर फॉलो करेल. बट तो पाऊस इतका छान आहे. म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल तर मुंबईची बारिश बघा. ती खरंच नावाजलेली आहे आणि खरंच तितकी छान आहे. इट फील्स सो गुड. आणि स्पेशली तू मरीन ड्राईव्ह वरती जाशील रात्रीची लोकल पकडून, ते पण भरपूर पावसात, ती मज्जाच वेगळी आहे. आणि तो वडापाव खाशील, तो कुल्हडवाली चहा, ओ माय गॉड, खूप मजेदार. तुझ्या सांगण्यावरूनच करते की किती छान, म्हणजे तू किती एन्जॉय केलं. हा, मी ऍक्च्युली केला. आणि मला ना एक जाणून घ्यायचंय की बघ, एक आपण विदर्भी आहे तर आपल्याकडे मुंबईत स्ट्रगल करणं म्हणजे मुंबईत राहणं खूप मोठी गोष्ट आहे. एका मुलीसाठी तर खूप कसं केलं मॅनेज, म्हणजे ती कशी केली तिथे मला ते जाणून घ्यायचंय की ऍक्च्युअली मध्ये जेव्हा आपण कुठे बाहेर पडतो म्हणजे एकदमच बाहेर मुंबई वगैरे ठिकाणासाठी तर तुम्हालाही माहिती आहे की ती म्हणजे जीवन होऊ शकते. स्पेशली आपण कसं म्हणजे तू कसं काय ऍडजस्ट केलं की मी जाऊ शकते आणि तुला एवढं कसं काय कॉन्फिडन्स ओके. सो हे खूप हॅपनिंग होतं. ओके, ही जर्नी अशी खूप म्हणजे आता मी जितकी सांगते ना याने की ती खूप छान होती, असं तसं खरंच ती तशी होती. बट त्याला एक चिकाटी लागते खरंच की मी जाईल. आणि मायानगरी असंच नाही म्हणत त्याला, बिकॉज ती खरंच मायानगरी आहे. खरंच आहे तर खरंच आहे ते. मध्ये सांगतात ना की मुंबई सारख्या शहरामध्ये आपण नाही, साधारण माणूस नाही शिकू शकत, म्हणजे तशी स्पीड आपण नाही पकडू शकत. हे खरं आहे, हे खरे गोष्टी आहेत.
बट तुम्ही टॅकल केलं तर होऊन जाते. बट आपण हे जितकं ऐकतो ना, या ऐकल्याने आपण खूप घाबरून गेलेलो आहे की लाईक खरंच असं असेल, खरंच लोक हरवतात तिथे. पण अशी काही केस आहे नाही. सुरुवातीला इट इज डिफिकल्ट, बट नंतर नंतर तुम्ही जसं जसं राहत जाणार तशी ती सिटी तुम्हाला वेलकम करते की येस तुम्ही आहे, तुम्ही माझाच पार्ट आहे, असं वेलकम करते ती सिटी. येस, इट्स नाईस जर्नी म्हणू शकतो आपण. खूप ग्रेट जर्नी होती, Yeah. खूप छान. आणि तुझ्यासारख्या मुली तर तिथे पण ऍक्टिव्ह होऊ शकतात. तू म्हणजे अशी आहेस की तू सर्वांमध्ये मिसळू शकते. या सो तो एक गुण असा आहे की त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळं इझी होऊन गेलं. तुला जॉब पण इझी केलं, तुला मुंबई पण इझी गेली. आणि आणि असं असतं ना- तेवढं सामावून घेते स्वतःमध्ये, असं मला वाटतंय की म्हणजे आपलंसं करून जे टाकते ना माणूस, क्वालिटी तुझ्यात आहे. तो Thank you. क्वालिटी आहे. थँक्यू थँक्यू सो मच. बट एक असं असतं ना की तुम्ही जर कोणत्या गोष्टीतून प्रॉब्लेम तुम्हाला भेटत आहे, कंटिन्यू तू नाराज आहे, तुला चांगलं नाही वाटत आहे, तुला वाटत आहे की मी कधी घरी जाते, तर त्या गोष्टीला तसं नको बघू. त्या गोष्टीला नेहमी इझी करून बघ की ठीक आहे, ही गोष्ट होत आहे तर मे बी हे मला काहीतरी शिकवत आहे. सो प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही असते असं म्हणतात. सो मी त्या गोष्टीवर बिलीव्ह करते, म्हणून मी कॉम्प्लिकेटेड गोष्टींना ही असं फील करवते स्वतःला की हे पण पास होईल आणि हे पण छान होईल, सगळं काही छानच होईल. ओके, So हे ऍटिट्यूड ठेवायचं. मला ना ही गोष्ट तुझी खूप आवडली की प्रत्येक गोष्ट जेव्हा काही होते माणसाच्या Yes. मागे तर ती काहीतरी शिकवते आपल्याला. खूप. तर थँक्स. कंप्लेन नका करू, ऍक्सेप्ट हा. इट की ह्याच्यापासूनही काहीतरी शिकायला मिळत आहे. आणि थँक्यू म्हणा आणखी गॉडला. जेव्हा थँक्यू म्हणणार तेव्हा ते इझी होऊन जाईल, ऑटोमॅटिकली इझी होईल. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की आपल्या मागे जेव्हा काही प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्या मागे काहीतरी रिझन काहीतरी reason असं की हा हे हा. बेटर आहे त्याच्या मागे रिझन. आणि ते म्हणतात ना म्हणजे की तुझं इन शॉर्ट असं म्हणायचं आहे की प्रॉब्लेम जब आती है तो उससे डर के मत भागो, उसका सामना करो और अच्छे से करो, भागो मत. भागोगे तो हमेशा प्रॉब्लेम में ही रहोगे. आणि ते म्हणतात ना देव पण ज्यांना ज्यांना इतकाच त्रास देतो की त्यालाही माहिती तो तितका सहन करू शकतो.